दिवस तिसरा यामध्ये आपण फिजिक्सचे 5 क्वेश्चन, नंतर केमिस्ट्रीचे 5 आणि बायोचे 10 हे टोटल 20 क्वेश्चन घेतो. तर यामधला पहिला क्वेश्चन आहे JEE मेन्स 2021चा, ज्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट म्हटलं सायकलिस्ट मुव्हिंग ऑन अनबँक्ड रोड विथ स्पीड. हे स्पीड किलोमीटर पर आवरचं आपल्याला मीटर पर सेकंद करून घ्यायचं आहे. म्हणजेच हे किलोमीटरचं मीटर झालं आणि हवरचं सेकंद झालं. म्हणजे 5/18 ही व्हॅल्यू आपल्याला माहीतच आहे. ओके, 35/18 म्हणजे जवळपास 18×2 = 36, 2च्या जवळपास आहे. ओके, हेन्स शार्प टेकिंग टर्न ऑफ रेडियस 2 मीटर आणि त्याचं कोएफिशियंट ऑफ स्टिक्शन 0.2 मीटर. आणि द सायक्लिस्ट विल नॉट स्वीप द कर्व. म्हणजेच आपल्याला माहीत आहे फॉर्म्युला V √ μ/g. म्यू किती आहे आपला 0.2, R आहे 2, G आहे 10. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये G आपण 9.8 घ्यायचं आहे. तर हे आपलं 0.4 × 9 म्हणजे हे ॲन्सर जे आपलं आहे की 4 आणि हे 10 म्हणजेच 4 रूट स्क्वेअर रूट. म्हणजे हे जवळपास ॲन्सर पहिलं आणि दुसरं हे आसपास आहे. म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट हे करेक्ट आलं. स्टेटमेंट सेकंडमध्ये आपल्याला असं दिसून येतं इफ द रोड इज बँक्ड, म्हणजे जो आपल्याला दिला आहे तो थीटा दिला आहे 45 डिग्री. सायक्लिस्ट कॅन क्रॉस द रोड ऑफ कर्व. रेडियस जी दिली आहे 2 मीटर आहे आणि स्पीड जे आहे ते आपल्याला किती दिलं आहे 18.5 किलोमीटर पर आवर. किलोमीटरचं पर अर्थ 5/18 म्हणजेच जवळपास 5 मीटर पर सेकंद. आणि याच्यामध्ये आपल्याला थीटा बरोबर tan इनव्हर्स ऑफ V²/RG हा फॉर्म्युला आहे. मग तर आपल्याला मॅक्झिमम सेफ्टी स्पीड फाइंड करायचं आहे. Vmax √RG tan θ प्लस μs/1 - μs tan θ. व्हॅल्यू पुट करून बघू आपण. R ची व्हॅल्यू 2 आहे, जी आहे 9.8, tan θ 45 आला आणि कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.2 दिलेला आहे. आणि ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला 2 × 9.8 हे न्यूमरेटरमध्ये 1.2, डिनॉमिनेटरमध्ये 0.8 कॅल्क्युलेशन करू. 4 2 8 आणि 4 3 12, 0.2 कॅन्सल झालं, 2 ला 2 कॅन्सल झालं. म्हणजेच 9.8 × 3, 3 8 24, चला 2 3 9 27, 28 29.4 म्हणजे जवळपास हे 5पेक्षा जास्त आलं. म्हणजे 5.2 किंवा 3 4पेक्षा जास्त. मग आपल्याला लक्षात येतं V हे Vmaxपेक्षा कमी आहे, म्हणून तो क्रॉस करू शकेल. सो ऑप्शन नंबर आपल्याला 3 करेक्ट आलेला आहे आन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 आपल्याला जो JEE मेन्स 2018ला विचारलेला आहे. डिस्क रोटेट अबाउट द ॲक्सिस ऑफ सिमेट्री इन अ हॉरिझॉन्टल प्लेन ॲट द स्टेडी रेट. जो रिव्हॉल्युशन आहेत त्याला आपण रॅडियनमध्ये कन्वर्ट करू. म्हणजेच θ = 3.5 रिव्हॉल्युशन आहेत. एक रिव्हॉल्युशन कितीचं असतं 2πचं असतं. 3.5 × 2π हे युनिट आलं रॅडियन पर सेकंद आणि रिव्हॉल्युशन पर सेकंद होतं. तर 3.5 × 2 म्हणजे 7π रॅडियन पर सेकंद ही व्हॅल्यू आली. आपल्याला याच्यामध्ये अ कॉइन इज प्लेस्ड ऑन अ डिस्क ऑफ 1.25 फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे थोडक्यात रेडियस ही जी दिली आहे 1.25 सेंटीमीटर दिलेली आहे. त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करू. 1.25 × 10⁻⁻² मीटर. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन μ = आता इथं आपल्याला ही जी व्हॅल्यू आली ती ओमेगाची व्हॅल्यू आली. रिव्हॉल्युशन नंतर आपण जे फाइंड आउट केलं ω/θ/t. नंतर आपण जर बघितलं तर एखादा पॉईंट आहे, या पॉईंटला आपण इथं ठेवलेला आहे. जर आपण बघितलं तर सेंट्रीफ्युगल फोर्स हा बाहेरच्या दिशेनं लागेल आणि त्याला बॅलेन्स करायला स्टॅटिक फ्रिक्शन आतल्या दिशेने लागेल. म्हणजेच Fs बरोबर सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स काय आला μmg आणि इकडं काय आला mR ω². m गेट्स कॅन्सल झालं. म्यू काढायचा आहे.
आणि आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय जी आहे. आर किती आहे आपला 1.25 इंटू 10⁻². ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर 49 आणि इथं पायचा स्क्वेअर आणि इथं जी तुमचं किती आलेलं आहे 10 घ्यायचं सांगितलं. मग पाय स्क्वेअरला जर 10 कॅन्सल केलं तर आपल्याला ॲन्सर हे 49 इंटू 1.5 म्हणजेच कॅल्क्युलेशन करून बघू आपण. तर 49 किंवा आपण पाय स्क्वेअरला आपण असं म्हणू शकतो 22/7 आणि हे 22/7. पुढं इथं डिनॉमिनेटरमध्ये जीची व्हॅल्यू आपल्याला 10 दिलेली आहे. हे 7 49 कॅन्सल होतं. 22 गुणिले 22 तर 22चा स्क्वेअर तर हे आलं 484. 1.25 हे 10⁻³ आलं. हे 484 आणि 484 गुणिले 1.25 आणि हे ॲन्सर आपलं जवळपास 605च्या आसपास येतं इंटू 10⁻³ म्हणजे जवळपास 0.6 हे ॲन्सर आपला ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3ला जाऊ. तर 3 हा साधा सोपा क्वेश्चन दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की 2 पॉईंट मासेस M1 हे M1 जे मास आहे ते F इंटू कॅपिटल M दिलेलं आहे. M2 हे जे मास आहे ते 1 - F इंटू कॅपिटल M दिलेला आहे, जो की F हा <1 म्हटलेला आहे. इन अ आउटर स्पेस फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स अदर ऑब्जेक्ट्स ॲट अ डिस्टन्स R फ्रॉम इच अदर they move in a circular orbit about the center of masses with angular velocity ω1 and ω2 फॉर म्हणजे ω1 पहिल्या माससाठी ω2 दुसऱ्या माससाठी. इन दिस केस ज्यामध्ये आपल्याला ह्या ओमेगा काय असतो तर आपल्याला माहिती आहे θ/2 असतो. हा इंडिपेंडंट मासवर असतो, इंडिपेंडंट ऑन मास. सो ऑप्शन आपला कोणता करेक्ट येणार आहे? थर्ड ऑप्शन करेक्ट येणार. याचा स्क्रीनशॉट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4ला आपण जाऊ. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला अ बीड ऑफ वेट डब्ल्यू कॅन स्लाइड ऑन अ स्मूथ सर्क्युलर वायर इन अ व्हर्टिकल प्लेन. म्हणजे आपल्याला व्हर्टिकल प्लेनची इथं अशी गरज लागणार आहे. आता द बीड इज अटॅच्ड बाय अ लाईट स्ट्रिंग ॲट अ हायेस्ट पॉईंट ऑफ द वायर. म्हणजे इथं हायेस्ट पॉईंटला अटॅच केला. The thread is taut and make an angle theta with vertical and then the tension in the and reaction of the wire. मग आता समजा इथं आपण अटॅच केला आहे, ह्याला आपण एखाद्या लाईट स्ट्रिंगने अटॅच केला आहे, तर इथं तो आपला ऑब्जेक्ट आहे. ह्याचं वेट जे आहे ते व्हर्टिकली ऑलवेज डाऊनवर्ड असणार आहे. टेन्शन टुवर्ड्स द पॉईंट ऑफ सस्पेन्शन असतं. म्हणजेच मी याला टेन्शन इकडल्या दिशेनं TN देतो आहे बघा. आणि इकडच्या दिशेची जी नॉर्मल रिॲक्शन असणार आहे ते आपण नॉर्मल रिॲक्शन कशानं दाखवलेले आहे? आरनं दाखवलेले आहे, कारण की ते क्वेश्चनमध्ये असं मेन्शन केलेलं नाही. आता समजा ह्याची रेडियस काय असेल, मी इथं रेडियस सर्क्युलर ट्रॅकची R असेल, तर ह्या सर्क्युलर ट्रॅक इथली आपण R मांडली. इथं अँगल जर थीटा झाला असेल तर इथं पण अँगल काय होईल? थीटा. आणि हा आपला हा पण काय होईल? थीटा होईल. किंवा याला लॅमिस थेरमनं असा जर एक्सटेरियर अँगल बघितला तर हा 2 थीटा होईल. लॅमिस थेरमनं सोडवण्यापेक्षा हा जर W असेल तर ही ॲडजसंट ट्रायंगल काय होतं? W cos थीटा होतं. म्हणजे T बरोबर काय झालं? W cos थीटा. मग आपल्याला ऑप्शनमध्ये एकाच दिसून येतं T बरोबर W cos थीटा आहे. किंवा लॅमिस थेरमनं जर सॉल्व आउट करायचं म्हटलं तर लॅमिस थेरमनं काय येणार आहे? तर टेन्शनच्या अपोजिटचा अँगल तो कोणता आहे? 2 थीटाचा आहे. म्हणजेच T/sin2 थीटा. आणि नंतर जो रेडियसच्या अपोजिटचा अँगल आहे तो साइन थीटा आहे. म्हणजे R/ आपला काय येणार आहे? R/sin थीटा. किंवा डब्ल्यूच्या अपोजिटचा सुद्धा अँगल कोणता आहे? थीटा आहे. म्हणजे W/ काय येणार आहे? साइन थीटा. हे बॅलन्स केलं की आपल्याला ॲन्सर मिळून जातं ऑप्शन नंबर 2. तर हे आपले 4 क्वेश्चन झाले. नेक्स्ट 5वा क्वेश्चन हा CETचा आहे, जो की 2025ला विचारला गेलेला आहे. समोरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक पार्टिकल दिला आहे, तो हॉरिझॉन्टल सर्कल करतो आहे इनर सरफेस ऑफ अ कोन. इफ द हाईट ऑफ द
इफ द हाईट ऑफ द सर्कल ऑफ द अबाव ऑफ द व्हर्टेक्स इज अ 10 सेंटीमीटर. म्हणजे ही जी हाईट आहे 10 सेंटीमीटर डायग्रॅममध्ये आपल्याला दिलेलीच आहे. जर हा थीटा असेल तर हा काय असेल 90 मायनस थीटा असेल. आपल्याला असं लक्षात येईल की जर ह्यांना जर नॉर्मल रिॲक्शन समजा इकडं परपेंडिक्युलर टू सरफेस केली तर हा अँगल होणार आहे 90 मायनस थीटा आणि व्हर्टिकल अँगल हा थीटा होणार आहे. म्हणजे हा एन असेल तर अपवर्ड कॉम्पोनंट काय झाला एन कॉस थीटा आणि वेट काय असतं व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि अपोजिट कॉम्पोनंट कोणता असतो एन साईन थीटा आणि ह्याला कोण बॅलेन्स करेल तर आपला सेंट्रिपेटल फोर्स बॅलेन्स करेल म्हणजेच mv²/r. मग आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करायचं अपला डाऊन लेफ्टला राईट. एन साईन थीटा इज इक्वल टू mv²/r आणि एन कॉस थीटा इज इक्वल टू mg. इक्वेशन 1/2 एन गेट्स कॅन्सल एम गेट्स कॅन्सल म्हणजेच टॅन थीटा बरोबर v²/rg. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. टॅन थीटा काय येतो अपोजिट साईड टू द ॲडजसंट साईड. म्हणजेच अपोजिट साईड काय आली तर इथून जर थीटा बघितला अपोजिट साईड ही 10 सेंटीमीटर आहे आणि ही रेडियस पण तुमची काय येईल सेंटीमीटरमध्ये आर येईल म्हणजे v²/rg. लक्षात येते आर गेट्स कॅन्सल झालं. v² बरोबर आपल्याला हे 10 सेंटीमीटर आहे आणि जीची व्हॅल्यू आपल्याला मीटरमध्ये दिलेली आहे. सेंटीमीटरचं मीटर म्हणजे 0.10 गुणुले जी हा आपला काय झाला 10 म्हणजेच v² बरोबर 1 आणि म्हणजेच व्हेलॉसिटी आपल्याला 1 मीटर पर सेकंद आली. ऑप्शन नंबर आपल्याला डी करेक्ट आला. डी हे आपलं ॲन्सर असलं. तर पुढचा क्वेश्चन बघू आपण. याच्यामध्ये आपल्याला केमिस्ट्रीचेच 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि हे केमिस्ट्रीचे 5 क्वेश्चन. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ब्रॅव्हिस लॅटिस प्रेझेंट इन 7 टाईप्स ऑफ क्रिस्टल. म्हणजेच याचा ॲन्सर 14 असणार आहे. 7 क्रिस्टल सिस्टीममध्ये 14 लॅटिस आहेत हे आपल्याला माहीत ब्रॅव्हिस लॅटिसेस. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲम्ॉर्फस सॉलिड. आता ट्रिक सांगितली होती ग्लास प्लॅस्टिक रबर टार. ग्लास प्लॅस्टिक रबर टार आणि बटर होतं. ओके तर ह्याच्यात टार आहे बटर आहे रबर आहे म्हणजेच नॉट कोणता असणार आहे कापूर असणार आहे. ओके तर पुढचं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. ट्रिक कशी होती ॲमॉर्फसची ग्लास प्लॅस्टिक रबर टार. ग्लास प्लॅस्टिक रबर टार बटर. तर ग्लास हे आपलं ऑप्शन नंबर काय असणार आहे सेकंड. बाकीचे सगळे काय असणार आहेत डायमंड कापूर मॅग्नेशियम हे क्रिस्टलाईनचे प्रकार असणार आहेत. त्यानंतर ड्राय आईस म्हणजेच CO2 हा मॉलिक्युलर सॉलिडचा एक्झाम्पल आहे. मेटॅलिकचं इलेक्ट्रॉन्स असतात. आयोनिकचं थोडक्यात कॅटायन आणि आयनायन एक्झाम्पल NaCl माहीत आहे. कोव्हॅलंटचं डायमंड माहीत आहे. म्हणजेच एक्झाम्पलच्या आधारे आपण हे लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला असं विचारलं आहे व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ युनिट्स इन अ टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टीम. ह्याच्यामध्ये 2 असतात टेट्रागोनल सिस्टीम. शक्यतो ह्या क्वेश्चन विचारला जात नाही पण यावेळी ह्यामध्ये टेट्रागोनल सिस्टीममध्ये किती टाईप आहे ते विचारलेलं आहे. 2 क्वेश्चन आहेत. त्यानंतर आपण बायोलॉजीचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. टोटल 10 क्वेश्चन इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्सवरचे. क्वेश्चन नंबर 21 पासून आपण सॉल्व करतोय. तर ड्युरिंग डायहायब्रिड क्रॉस विथ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स इन द F2 जनरेशन पॅरेंटल जिनोटाईप विल बी ॲपेअर इन द रेशो. आता हे पॅरेंटल जर बघितला तर 16 पैकी पहिला आणि शेवटचा हे दोघंच पॅरेंटल मध्ये येतात. म्हणजे 16 पैकी पहिला आणि शेवटचा जो आपण चेकरबोर्ड बनवतो 4x4 मध्ये यात पहिला आणि हा शेवटचा हाच पॅरेंटल येतो 2 येतात. त्याच्यानंतर दुसरा ड्युरिंग हायब्रिडायझेशन ऑफस्प्रिंग विथ हायब्रिड विगर सुपेरियर टू बोथ पॅरेंट्स आर सेल्फ पॉलिनेटेड फॉर द सक्सेसिव्ह जनरेशन 2. तर याच्यामध्ये होमोझायगोटी असते. त्यानंतर इन डिप्लॉइड सेट क्रोमोसोम्स डिलेशन ऑर ॲडिशन ऑफ अ मेंबर लीड्स टू ॲन युप्लॉइडी. म्हणजे लक्षात घ्या युप्लॉइडीमध्ये N
2n किंवा पॉलिप्लॉइडी हे आपल्याला युप्लॉइडीमध्ये दिसून येते. पण जे ॲडिशन असेल किंवा कमी असेल म्हणजे 2n-1 किंवा 2n-2 किंवा 2n+2 हे आपल्याला कशामध्ये दिसून येतं, ॲनयुप्लॉइडीमध्ये दिसून येतं. लिंकेज ग्रुप कॅन बी सेपरेटेड ड्युरिंग. आता लिंकेज ग्रुप हा कधी सेपरेटेड होतो हे आपल्याला विचारलेलं आहे आणि हा क्रॉसिंग ओव्हरमध्ये सेपरेट होतो. क्रॉसिंग ओव्हर इन कन्सेप्ट काय आहे, जेव्हा हा तुमचा काय आहे क्रोमोसोम आहे. आता याच्यामध्ये जर मी दाखवायचं झालं तर हा वरचा अप्पर पार्ट आणि खालचा लोअर पार्ट हा एक्स क्रोमोसोमचा म्हणजे हा मेटासेंट्रिक झाला आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ॲक्रोसेंट्रिक म्हणजे इथला जो खालचा भाग जर इकडच्यात सेपरेट झाला तर याला आपण म्हणजे हा लेफ्टचा राईटला गेला आणि राईटचा लेफ्ट आला, ह्याला आपण क्रॉसिंग ओव्हर म्हणतो. पिकॉक शोज फॉलोइंग जिनोटाईप. आता पिकॉकमध्ये कोणतं जिनोटाईप हे विचारलं आहे. पिकॉकमध्ये कोणतं असतं, झेड हे जिनोटाईप असतं. त्यानंतर 26 क्वेश्चन नंबर, व्हेन व्हाईट आयड अँड मेंटेन्ड विग्ड ड्रॉसोफिला मेलॅंगस्ट्रोस इज क्रॉस्ड विथ द विल्ड टाईप इट प्रोड्युसेस फॉलोइंग % ऑफ कॉम्बिनेशन. जर ह्याच्यामधलं आपण कॉम्बिनेशन कॅल्क्युलेट केलं तर हे आपल्याला 37.2 एवढं कॅल्क्युलेशन मिळतं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 27, अगोदरचे क्वेश्चन हे 2016 साली विचारलेले होते. हे क्वेश्चन आहेत ते 2017 साली विचारलेले 27 नंबरचा. टू डिटरमाइन द वेदर F1 हायब्रिड होमोझायगस और हेट्रोझायगस. याच्यामध्ये 100% जी खात्री आहे ती आपल्याला कोणाच्या थ्रू मिळते तर टेस्ट क्रॉसचा F1शी घेतला तर तो आपल्याला F1 होमोझायगस और हेट्रोझायगस रेट दाखवतो. पुढं, हाऊ मेनी डिफरंट टाईप्स ऑफ गॅमेट्स विल बी फॉर्म्ड बाय पी प्लांट विथ जिनोटाईप कॅपिटल T स्मॉल t कॅपिटल Y स्मॉल y. आता हे जे लक्षात घेत असेल तेव्हा आपल्याला जे जिनोटाईप आहेत बघा, ह्यातला एक कॅपिटल T आहे, हा स्मॉल t आहे, हा कॅपिटल Y आहे, हा स्मॉल y, म्हणजे टोटल किती येतील आपल्याला 4. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 29मध्ये काय दिलेलं आहे तर विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन, हे कोणतं आहे तर पॉलिजिन्स आहे. त्यानंतर आपल्याला लास्टचा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, क्वेश्चन नंबर 30. आता हा जो ही जी स्लाईड आहे ती वर आल्या, ठीक आहे, असू दे. द नंबर ऑफ फिनोटाईप रिकॉम्बिनंट ऑफ स्प्रिंग फॉर्म ड्युरिंग F2 जनरेशन इन अ डायहायब्रिड क्रॉस आर. आता फिनोटाईप कोणते असतात तर नंबर ऑफ फिनोटाईप रिकॉम्बिनंट ऑफ स्प्रिंग फॉर्म ड्युरिंग F2 जनरेशन ऑफ अ डायहायब्रिड. ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन हा कोणता मिळून जातो, C मिळून जातो, 6/16.